सबसे पहले यह सुनील पाटिल के हाथों से हम शिवशंकर राहुल गुप्ता का ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं। संदेश आपको यहाँ खड़ा रहना है प्लीज़। अब मागे साहब, नैनेश्वर मागे साहब के हाथों से हम डॉक्टर तौसीफ शेख का ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं। अब राहुल गुप्ता, एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटिल का एवन गिफ्ट हैम्पर लाखिवली। काशिफ भाई आपको एक गिफ्ट हैम्पर देंगे। देखना है हरीश भाई नैनेश्वर मागे फ्रूट टोकरी दे रहे हैं, स्पॉन्सर किया है। अरुण बोईर जिला परिषद सदस्य और ताबिर जयरूमी द्वारा स्पॉन्सर किया गया ये फ्रूट बास्केट ज्ञानेश्वर मागे साहब ने दिया है। अब विश्वास भाई के हाथों ये डी साकरिया की ट्रेंडी बैग, जिसमें ये सारे इनाम अपने आप घर ले जाएंगे। एसके स्पोर्ट्स महापुली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई है कैप आपको पहना रहे राहुल जी। और सबसे आखिर में विश्वास दादा के हाथों एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई है खूबसूरत नायाब मैन ऑफ द मैच ट्रॉफी आपको इनायत की जा रही है। सभी मेहमानों का बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए प्रेजेंटेशन में। संदेश भोईर, संदेश अगर मैं सही हूँ तो मेरा अपना मानना है कि इस ग्राउंड पे आपने जो हमेशा बल्लेबाजी की है वो सबसे सुपर से ऊपर है। हाँ ज़रूर, ये ग्राउंड पे बैटिंग करने को मुझे अच्छा लगता है। यहाँ पे भी मेरा कभी भी आओ तो बैटिंग होता ही है यहाँ पे। कैसा एंजॉय किया बाली ट्रॉफी को? अच्छा लग रहा है खेल के, अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है। और विकेट कैसा खेल रहा है संदेश? अच्छा विकेट खेल रहा है, बॉल बैट पे अच्छी तरह से आ रहा है। एखादा क्रिकेट सामना म्हटलं की टीमवर्क खूप महत्त्वाचं असते। गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही विभागामध्ये अजून स्पर्धा भरपूर बाकी आहे, पण तुला असं कुठे वाटते की संघाने जो अजून थोडा वेळ आहे त्यात प्रॅक्टिस एखादा विभागमध्ये जास्त करावी लागेल? ॲक्च्युली आम्ही खूप कालानंतर ओपन क्रिकेट खेळायला आलो. आता आम्ही बरेच टुर्नामेंट खेळलो नव्हतो आणि आमचे 2-3 बॉलर पण नव्हते आले, तरी पण पोरांनी चांगली मेहनत केली आणि कमी स्कोअरवर थांबवला त्यांना. 72 जसा स्कोअर चाललेला मला वाटलेलं की 90-95 रन होतील, पण 72वर त्यांना थांबवला. तर तुम्ही 100% क्रिकेट खेळत आहात आणि तुम्ही 100% म्हणजे 100 सोनं असे खेळाडू आहात. तुम्हाला आणि तुमच्या संघाला हार्दिक शुभेच्छा. ये थे मैन ऑफ द मैच संदेश भोईर, इस ग्राउंड के बल्लेबाजी के बेताज बादशाह. चलते हैं पांडुरंग थर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स में, क्योंकि पांडुरंग थर्मा पाटिल फैम टीम दिनेश कुक से बल्लेबाजी कर रही. धन्यवाद सिद्दीकजी बाबे आणि हरीशजी पंड्या. सर्वांचं पुन्हा एकदा बाली ट्रॉफी 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. सिटी क्रिकेटचा आजचा दुसरा सामना धनेश 11 कुकसे विरुद्ध अंजुमन एफ. अंजुमन एफ संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत आहे. धनेश 11 टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर, एक गडी बाद झालाय. सूरज किणी 0वर बाद झाला. अबुजर गेंदबाजी गोलंदाजी करत आहे. यावेळेस छोट्या बॅकलिपचा वापर केला आहे. हलक्या हातानं ऑफसाईडला चेंडू ढकलून दिला आहे कुमारनं आणि एक सिंगल घेतली आहे. कुमार गुंड आणि विवेक पवार ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. विवेक पवारच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडामोडी झाल्या. एक विकेटचं पतन, 2 षटकार, रिव्ह्यूची देखील मागणी फलंदाजांनी केली होती, मात्र DRS गमावला आहे. धनेश 11 कुकचे संघानं रेफरल गमावला आहे. पहिलं षटक समाप्त झालं आहे. धावसंख्या 1/14. अंजुमन एफ जो एक स्थानिक संघ आहे, हे घरचं मैदान आहे एक प्रकारे अंजुमन एफ संघासाठी. खरं तर लेदर क्रिकेट अंजुमन एफ संघ फार चांगल्या प्रमाणे खेळत असतो, चांगल्या प्रकारे खेळत असतो आणि बरेचसे लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू अंजुमन एफ संघाकडून आपल्याला खेळताना दिसत आहेत. बरेचसे फुटबॉलपटू देखील या संघामध्ये आहेत. या मैदानाची खूप चांगली माहिती त्यांच्या सर्व खेळाडूंना आहे, परंतु समोर पहिल्याच फेरीच्या सामन्यामध्ये तगडं आव्हान आहे धनेश 11 कुकसी संघाचं. पांडुरंग धर्मा पाटील यांचा संघ जो भिवंडीतील एक अव्वल दर्जाचा संघ आहे. कुमारने एकच चेंडूचा सामना केलाय, एका धावेवर खेळतोय. विवेक पवारच्या बॅटमधून 13 धावा आलेल्या आहेत आणि याच दरम्यान शुभागमन होत आहे रिअल स्टील ट्रेडरचे प्रोप्रायटर आणि रिअल स्पोर्ट्सचे कर्णधार, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू वसीम भाई अन्सारी यांचं आपलं हार्दिक स्वागत.
मॅन ऑफ द मॅच सेरेमनीमध्ये टॉस विनिंग कॅप्टनला कॅप त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ओह, अतिशय आगळा वेगळा फटका खेळायचं होतं असं वाटतं फाईन लेगला, मात्र बॉल शॉर्ट थर्डमॅनला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, मात्र एक धाव देखील त्या ठिकाणी वेगानं पूर्ण करण्यात आली आहे. स्लोवर बॉल होता, कटर होता. कुमारने खूप लवकर बॅट फिरवली होती आणि जेव्हा त्याचा फटका समाप्त होत होता तेव्हा मात्र चेंडू बॅटवर लागलाय आणि तो देखील मला वाटतं बॅटच्या मागच्या भागाला चेंडूने स्पर्श केलाय. थोडंसं हास्यास्पद क्रिकेट पाहायला मिळालं. गोलंदाजीला सुरुवात केली या षटकामध्ये गोलंदाज सिराजनं. सबस्टिट्यूट खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मजर खान माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. मजर, एक गडी सुरुवातीलाच बाद झाला आहे, परंतु त्यानंतर काउंटर अटॅक लगेच पाहायला मिळाला, विशेषतः विवेक पवारकडून. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर. अबूजर की पहली गेंद जहाँ पर सूरज केने का विकेट गिरा था. स्विच इट करायचा होता, हा बॉल स्वेअर आहे असं पंचांचं मत येते. वाईटचा इशारा. लेकिन उसके बाद फिर अबूजर ने काफ़ी रन खर्च किए, 14 रन खर्च किए थे अपने पहले ओवर में. इस ओवर में गेंदबाजी के लिए सिराज जब तक एक अच्छी गेंद और एक खराब गेंद उन्होंने की है. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता, परंतु नो बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉलचा इशारा केला आहे आणि त्यानंतर मुख्य पंचांचा देखील नो बॉलचा इशारा आला आहे. मला वाटतं फील्ड प्लेसमेंटमध्ये काही चुका घडलेल्या आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. बऱ्याचदा जे सर्कलमध्ये खेळाडू असतात ते सर्कलच्या बाहेर देखील पाहायला मिळत असतात. थोडे सर्कलच्या बाहेर असले की एक जरी जास्त खेळाडू सर्कलच्या बाहेर असला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तर निश्चितच पंच नो बॉल घोषित करत असतात. फिल्डरची देखील ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेस कर्णधार तुम्हाला ते सांगणार नाही की तुम्हाला कुठे उभं राहायचं आहे. खेळाडूंना देखील समजलं पाहिजे. 3च खेळाडू या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तैनात करता येतील नियमांनुसार. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, फ्री हिट बॉल. ओ पहा, पुन्हा एकदा लवकर बॅट फिरवण्यात आली होती, मात्र हा बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फार फास्ट आहे. डीप थर्डमॅनला आता मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा घेण्याची संधी मिळते कुमारला. चेंडूच्या वेगात जो बदल केला जातोय ते कुठेतरी समजून घेत नाहीये कुमार आणि फार घाई करताना दिसतोय. जी बिल्कुल, ये दूसरी बार इस ओवर में ऐसा देखने को मिला कि बल्लेबाज कुमार ने बहुत पहले ही अपना बल्ला घुमाया है. हालांकि 2 रन आए इस गेंद के ऊपर. स्कोर 2 रनों की मदद से अब जा पहुंचा है 20 रनों पर. चांगली गोलंदाजी निश्चित रूपानं पाहायला मिळते या षटकामध्ये. सुरू एक बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत कुमार गुंडच्या. फलंदाज बाद. तेरी झलक आधे से ज़्यादा हिंदुस्तान वो लंगड़ा हो गया. अगर ये लंगड़े हो गए तो फिर फुटबॉल भी नहीं खेल सकेंगे, क्योंकि ज़्यादातर जो खिलाड़ी वो फुटबॉल के इसमें. पण काय बॉल होता. अन ॲब्सोल्यूट कॉर्कर. अगदी ब्लॉकहोलचा वेध घेणारा हा यॉर्कर लेन बॉल होता. कुमार ऑफस्टिककडे गेला होता आणि चेंडू टर्न करण्याचा त्याने प्रयत्न केला ऑन साईडला, मात्र वेग देखील चांगला असल्या कारणानं कुमार चेंडू बॅटवर घेऊ शकला नाही आहे आणि मधली यष्टी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. दुसरा धक्का लागला आहे धनेश 11 कुकसे संघाला. धावसंख्या 20. आजचा हा चौथा दिवस बाली ट्रॉफी 2022चा. एक प्रकारचा हा क्रिकेट उत्सव आहे भिवंडीकरांसाठी. न्यू मॅन इन वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील.
चांगला फटका आहे, स्वीप केलाय बॉल, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, स्वीपर तैनात करण्यात आलेला आहे जयेश पाटीलसाठी. आणि संपूर्ण भिवंडीला माहिती आहे की जयेश पाटीलचे ट्रेडमार्क फटके कुठले आहेत. त्या अनुषंगानं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं होतं. एक धाव घेतली जयेश पाटीलनं, स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. कुमारनं बाद होण्यापूर्वी 4 धावांचं योगदान दिलं. सूरज किणीला खातं उघडता आलं नाही. विवेक पवारनं जरूर चांगली सुरुवात केली आहे. 2 षटकारांच्या सहाय्यानं 14 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 21. वेळ फार महत्त्वाची असणार आहे. अंजुमन संघाच्या कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे. 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. हो, यावेळेस लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ मिळत नाही आहे गोलंदाजाला. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करण्यात आलेलं आहे. खरं तर एक धाव देखील मिळणं थोडंसं कठीण होतं. लेग बायचा इशारा, पण काय जबरदस्त ऑफ कटरचा मारा केला या षटकामध्ये गोलंदाज सिराजनं. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है इस ओवर में गेंदबाज सिराज द्वारा. इस बार भी बहुत बढ़िया गेंद रही थी जहाँ पर लेग बाय के रूप में 2 रन आए हैं. धनेश 11 कुक्से संघ म्हटला की एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू या टीमकडे. वारे आज आता आपण पाहतोय की वेगाने वाहायला सुरुवात झालेली आहे. पश्चिमेकडून पूर्वीकडे वेगानं वारे वाहताना दिसत आहेत. जोरदार अपील आणि यस पंचांनी ते अपील उचलून धरलंय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद विवेक पवार. तेरी झलक शर्फी शर्फी सेलिब्रेशन आहे. मजा आली हे सेलिब्रेशन पाहून. अंजुमन एफ वाकई में यहाँ पर काफ़ी इंटरटेनमेंट करते हुए इस वक्त अंजुमन एफ. लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी रही यहाँ पर सिराज की. अब तक इस ओवर में उन्होंने 2 विकेटें हासिल की है. ज्या दिशेने वेगानं वारे वाहत आहेत तिकडेच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला विवेक पवारकडून. पण काय बॉल होता, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, विकेट टू विकेट. खूप चांगलं मिश्रण खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. ऑफ कटरचा चांगला वापर आणि अधूनमधून काही क्विकर डिलिव्हरीज, त्या देखील विकेट टू विकेट. एक परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला, त्याच्यावर विकेट मिळवली कुमारची. आणि शेवटच्या बॉलवर विवेक पवारला देखील पायचीतच्या रूपात पकडलं गेलं आहे. 23 धावा धावफलकावर 3 गडी बाद. आणि आता नवीन फलंदाज, इन्फॉर्म फलंदाज हेमंत हरड, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022मध्ये अंजूर येथील स्पर्धेमध्ये सेंट्रो कार ज्याच्या नावावर झाली तो हेमंत हरड. ग्रामीण गटातून खरं तर ती स्पर्धा होती. स्पीडअप करायचं आहे अंजुमन एफचे कॅप्टन, आपण स्पीडअप करायचं आहे. देखिए, अंजुमन स्पोर्ट्स समय के मामले में आपको सहयोग करना है. हेमंत हरड एक हर हुन्नरी खेळाडू आहे आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिलेलं आहे. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचा हा खेळाडू. इसके बाद जो होने वाला मुकाबला है प्रथम कुमार और वीर तानाजी दापोड़े के बीच में अगला मुकाबला रहेगा. ग्रामीण का ये मुकाबला रहेगा. दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना है. षटकातील पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता. बॅटची कट लागली आहे. समोर खेळायचं होतं जयेशला, मात्र बॉल जातोय बॅकआउट ऑफ द पॉईंट. 3 खेळाडू तिथे आले होते. फैजान हाजी यांना आपण पाहतोय मैदानामध्ये, जे वरिष्ठ खेळाडू आहेत अंजुमन एफचे. गेंदबाजी में एक बार फिर से अबूज़र को बुलाया गया है. एक अच्छे गेंदबाज है अबूज़र. हालांकि पहले ओवर में 14 रन ज़रूर उन्होंने खर्च किए और एक अच्छे फुटबॉलर भी है अबूज़र. खूप जास्त आनंद लुटतायत अंजुमन एफचे खेळाडू या सामन्याचा. अप्रतिम डिलिव्हरी. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय हेमंत हरडचा. टर्न करायचा होता बॉल ऑन साईडला, मात्र चेंडूची लाईन मिस केली गेली आहे. आणि आणखी एक मोठा धक्का लागलाय धनेश 11 कुक्से संघाला. उसको टाले तू
झाला. स्कोर 24 धावा. मात्र त्यांनी विकेट देखील विचारायला पाहिजेत. 4 गडी बाद झालेले आहेत. जी बिल्कुल, यहाँ पर गजब की गेंद रही थी बाबू की, जहाँ पर अराउंड द लेग से बोल्ड हो गए बल्लेबाज हेमंत हरट. नए बल्लेबाज अब इस वक्त बल्लेबाजी के लिए विनीत माली. संकटात सापडलाय धनेश इलेव्हन कुकसे संघ. पांडुरंग धर्मा पाटील फेम टीम आणि पांडुरंग धर्मा पाटील यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. बाली ट्रॉफीच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आमचं हे अतिशय सुंदर कॉमेंट्री बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेला आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे धनेश इलेव्हन कुकसे संघाला. खरं तर धनेश इलेव्हन कुकसे संघ एक चॅम्पियन संघ आहे आणि सखोल फलंदाजी आहे धनेश इलेव्हनकडे. विनीत माळी एक उगवता तारा या भिवंडी क्रिकेटमधील मॅन फ्रॉम माणकोली. अबुजरला यश मिळालेलं आहे. 2 गडी आत्तापर्यंत त्याने बाद केलेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. थोडासा संत गतीनं टाकण्यात आलेला बॉल पुल केला आहे. एक कंट्रोल स्ट्रोक. हवेत खेळण्याचा निर्धार नव्हताच फलंदाजाचा. 1 धाव या चेंडूवर. जयेश पाटीलवर मोठी जबाबदारी असणारे मजर. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर शुरुआत हुई है धनेश की, एक जिम्मेदारी बढ़ गई है अब जयेश पाटिल की तरफ. हालांकि कल के दिन भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने, जब वो अपने गांव की तरफ से खेल रहे थे, और एक अच्छी बल्लेबाजी की थी. 28 रनों की पारी खेली थी वहाँ पर. ओहो, पुन्हा एकदा जोरदार अपील होतं. यावेळेस मात्र पंच सांगतायत की बॅट लागली आहे चेंडूवर, इनसाइड एज लागली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता जयेश पाटीलचा. शरीराचं संतुलन त्याने गमावलं आणि ऑफस्टिकच्या बाहेर देखील आहे खेळताना. येस, एक चांगला निर्णय पंचांचा. गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेतलेलं नाही आहे अंजुमन एफच्या गोलंदाजांनी. मोठा संघ जरी समोर असला तरी मात्र नैसर्गिक खेळ करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस बिग इनसाइड एज बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. फिल्डरकडून थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. हो हो हो, धोकादायक धाव होती. येथे डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित जयेश पाटीलला देखील मैदान सोडावं लागलं असतं. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 4 बाद 27. सध्या 3रं षटक प्रगती पथावर. सिटी पूलमधून हा महत्त्वाचा सामना धनेश इलेव्हन कुकसे विरुद्ध अंजुमन एफ. धनेश इलेव्हन कुकसे संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. इसके बाद जो मुकाबला है प्रथम कुमार और वीर तानाजी दापोड़े के बीच में मुकाबला रहेगा. दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है. प्रथम कुमार चाविंद्रा विरुद्ध वीर तानाजी दापोडे. ग्रामीण पूलचा सामना असेल. दोन्ही संघांचे कर्णधार आपण डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये जाऊन बसायचं आहे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, हवाई फायर. जयेश पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्ट्रोक बाय जयेश पाटील इन दिस इनिंग्स. द बिग वन. षटकारानं षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. 4 गडी बाद धनेश इलेव्हन कुकसे. वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या डावामध्ये. प्रतिषटक आपण पाहतोय मजर 11 धावांची सरासरी आहे आणि याच सरासरीनं धावा जोडल्या गेल्या तर 66 धावा असतील. खरं तर ही धावसंख्या तशी कमी धावसंख्या नाही आहे, विशेषतः धनेश इलेव्हनचं बॉलिंग आक्रमण पाहता. पण ज्या पद्धतीनं आत्तापर्यंतचा जो खेळ झालेला आहे, मी म्हणेन की इम्प्रेस केलं आहे अंजुमन एफनं. जी बिल्कुल, यहाँ पर दोनों गेंदबाजों ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. अबूजर ने अपने 2 ओवर में कुल मिलाकर 24 रन खर्च किए और 2 विकेटें हासिल की, जबकि सिराज ने 1 ओवर किया और 9 रन देकर 2 विकेटें हासिल किए. 3 ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें तो जो अब तक बनाया है धनेश इलेव्हन कुकसे ने वो है 3 33 रन, जबकि 4 विकेटें भी गिरी है. लेकिन अभी भी वहाँ पर जयेश पाटिल मौजूद है जो अच्छी बल्लेबाजी करे और भावेश पवार का आना बाकी है.
देखिए समय के मामले में सहयोग करना है अंजुमन एफ, इतना ज़्यादा समय आपको नहीं लेना है। एक बार फिर से गेंदबाजी में सिराज को बुलाया गया है। सिराज सामना करेंगे बल्लेबाज विनीत माली। पहली गेंद वहां पर सिराज की स्विच हिट लगाने की कोशिश की है बल्लेबाज विनीत ने। एक रन इस गेंद के ऊपर लेग बाय के रूप में ये एक रन आता हुआ। तो यहाँ से अब चौथे ओवर की शुरुआत हुई है। एक बार फिर से गेंदबाजी में सिराज को बुलाया गया है। पहले ओवर में भी सिराज ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, जहाँ पर 9 रन देकर 2 विकेटें उन्होंने हासिल की थी। इस बार अच्छा ड्राई लगाया इस गेंद के ऊपर, वहाँ जयेश ने देखना एक्स्ट्रा कवर में वहाँ पर अब जाकर गेंद को फील्ड किया। उसी बीच 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर। संघर्ष करावा लागलाय सुरुवातीच्या काही चेंडूंवर जयेश पाटीलला देखील या इनिंग्समध्ये, मात्र आता कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय। मागील षटकातील शेवटच्या बॉलवर एक उत्तुंग षटकार ठोकला होता लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मध्यातून, आणि त्यानंतर हा फटका देखील एक प्रेक्षणीय फटका होता। अगदी चेंडूच्या वर जाऊन बॅटच्या मधोमध घेऊन ड्राईव्ह केलं होतं ऑफ साईडला जयेश पाटीलनं। एक बार फिर से बहुत बढ़िया गेंद, वहाँ पर अंदर की तरफ ये गेंद आ गई थी, जहाँ पर बल्लेबाज हल्के हाथों से खेलने की कोशिश की थी जयेश पाटिल ने। कमाल का ओवर यहाँ पर एक बार फिर से घटता हुआ सिराज का। खूप चांगली गोलंदाजी, सिराज देखील इम्प्रेसिव्ह करतोय। अप्रतिम ऑफ कटरचे त्याचे चेंडू पाहायला मिळालेले आहेत आणि डिबली डॉबली गोलंदाजाप्रमाणे तो गोलंदाजी करतोय। न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसला आपण पाहिलं, क्रिस हॅरिस असेल। इस बार लोअर फुटॉस गेंद वहाँ पर स्लॉक करने की कोशिश, लेकिन एलिवेशन नहीं दे पाए वहाँ पर जयेश पाटिल। अच्छी फील्डिंग होती हुई वहाँ पर अबूजर द्वारा, लेकिन एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर 1 रन की मदद से अब आगे खिसकता हुआ 37 रनों पर। चार विकेटें गंवाने के बाद धनेश 11 कुक से 37 रन। इस मैच में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का उनका फैसला रहा था। हालांकि शुरुआत जो रही थी वो बहुत बढ़िया रही थी, जहां पर 14 रन निकाले। उसके बाद बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली है अंजुमन एफ द्वारा। इस बार हेलीकॉप्टर लगाया, वहां पर देखना खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन इस बार जाएंगी गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। अगर वो कोई विकल्प आहे। आता आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडू जो फलंदाज आहे तो हेलिकॉप्टर स्ट्रोकची प्रॅक्टिस करत असतो, आणि आता बहुतेक खेळाडू हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगल्या प्रकारे खेळत आहेत। जी बिल्कुल, और वही इस बार देखने को मिला है विनीत माली द्वारा। बहुत बढ़िया स्ट्रोक लगाया था वहाँ पर। एक बार फिर से वहाँ पर देखना, इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेला और खिलाड़ी वहाँ पर मौजूद है, और एक आसान सा कैच ड्रॉप हुआ वहाँ पर वाइड डिश लॉन्ग ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी द्वारा। उसी बीच 2 रन इस गेंद के ऊपर। रैयान वहाँ पर मौजूद थे। 2 रन इस गेंद के ऊपर, और स्कोर 2 रनों की मदद से अब 45 पर जा पहुँचा है। धन्यवाद मजहर खान। आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2022 में आप सभी का स्वानी सैपैड में हार्दिक स्वागत है। भारत का सुपर से ऊपर शो चलता हुआ, और अजय गरत कह सकते हैं हम कि अंजुमन एफ ने इनिशियल में फंटास्टिक क्रिकेट खेला और फंटास्टिक डांस भी रहा था विकेट गिरने पर। यस, तो डान्स एक चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि यापुढे देखील त्या डान्सची चर्चा होत राहणार आहे। सेलिब्रेशन वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं। खेळ देखील चांगलाच झाला आहे। दोन्ही संघांकडून संघर्षजनक क्रिकेट पाहायला मिळत आहे। 45 धावा धावफलकावर 4 गडी बाद, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे। सिद्दीकजी, तुम्ही तो डान्स कधी करण्याचा प्रयत्न केला का?
सबसे बड़ी बात है कि जिस चीज़ का हमें परमिशन नहीं उस चीज़ का हम सोचते भी नहीं। प्रथम कुमार एंड कंपनी के कैप्टन और वीर तानाजी दापोडे के कैप्टन, आप दोनों को डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में आके बैठना है। अगला मुकाबला ग्रामीण क्रिकेट, बैटिंग पावर प्ले लिया गया है। मुकाबला चलता हुआ पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम धनेश कुकसे और अंजुमन एफ के सामने। समय में कॉपरेट करें। अंजुमन एफ, आपने 4 ओवर के लिए लगभग 25 मिनट का समय लिया है। दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना ज़रूरी है। आ चुके हैं, वेलकम। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए राशिद उर्फ पाटिल। पहली गेंद बैकफुट पे गए, पुल किया, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग वंडर बॉय का वंडरफुल शॉट, 6 रन। A wonder by Bhiwandi Jayesh Patil, and that is one of his best strengths, I think. He, look at that, read the length so early, went on the back foot and pulled it nicely, high and handsome for a 6. Tremendous power behind the stroke and superb timing, 6 runs. 19 पे बल्लेबाजी कर रहे हैं जयेश पाटिल, कुल स्कोर 51 रन। पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते। 24ला 4 गडी बाद झाले होते। 27 धावांची भागीदारी विनीत माळी आणि जयेश पाटील या दोन खेळाडूंदरम्यान। आणि जयेशसाठी ही गोष्ट काही नवी नाही आहे, आपण कित्येकदा पाहिलेलं आहे। त्याच्या कारकिर्दीमध्ये संघ अडचणीत असताना त्याने संघाला सावरले आणि त्यानंतर काउंटर अटॅक करत असताना चांगले इनिंग्स खेळलेले आहेत। ये टीम भी कुछ अजीब है, तेरी नज़र तेरी बातें हरफी, लेकिन गेंदबाज ने सिक्सर दिया तो पूरी टीम उनके पास आई है। आता एक क्लोज इन फील्डर ऑफ साइडला, ये देखिए अपने स्टेप में चूके डेड बॉल। जयेश पाटिल के सामने जाके खिलाड़ी खड़े हैं, अच्छा मंजर पेश कर रही है अंजुमन एफ। अगला मुकाबला ग्रामीण से वीर तानाजी दापोडे, भी बहुत बड़ा नाम है ग्रामीण क्रिकेट में। देखना है, अंपायर से शिकायत की है गेंद डालते टाइम आपको कुछ नहीं कहना है, अंपायर ने कह दिया है। ये बाली ट्रॉफी चल रही है, राशिद फिर से खींच के मारा है और गेंद चली गई है। पहले बाउंस पर 4 रन। चक दे दिया वहां पर लेग अंपायर ने। देखिए, अंपायर से कोई भी आर्गुमेंट किया तो और 3 रन का पेनल्टी। कोई भी आर्गुमेंट्स हुआ तो और 3 रन का पेनल्टी दिया जाएगा। देखना है कि मैच रेफरी पहले गेंदबाज हैं जो चक में पकड़े गए हैं। ये दूसरे गेंदबाज हैं जो चक में पकड़े गए हैं। पहले आफाक फारूकी चक में पकड़े गए थे, उनकी जगह पर गेंदबाज आए हैं फैजान हाजी फैजान खान। श्रीलंका के राणा तुंगा की याद ताज़ा होती हुई। स्वीप की कोशिश,
अब वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन से धनेश कुकसे का स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन। फैजान खान राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, छोटी गेंद घूम के मारा है जयेश पाटिल ने स्क्वायर लेग पर 6 रन। है 65 रन धनेश कुकसे। देखिए आज हेमंत अडट जिस गेंद पे आउट हुए, कमाल की गेंद थी। कभी कभी ऐसा होता है कि आप बाइक की जगह कार में आते हैं तो आप बहुत रिलैक्स हो जाते हैं। एक और स्लीपिंग स्लॉग 6 रन। लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये सुरू आहे जयेश पाटील कडून। 35 धावांची खेळी आतापर्यंत जयेश पाटीलनं साकारले, 4 षटकार ठोकलेत, अप्रतिम बॅटिंग। फैजान खान इस मर्तबा वाइड, गेंद विकेटों में डालते हैं तो बाहर जाती है और बचने का रहता है तो बाहर डालते हैं। खूप जास्त लांबलंय हे षटक, समाप्त होण्याचं नाव घेत नाहीये। राशिदनं सुरुवात केली होती आणि हे षटक कंप्लीट करण्याची जबाबदारी फैजान हाजी यांच्यावर आहे। धावसंख्या 72 धावा। इस मर्तबा अच्छी गेंद थी, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची मिड विकेट पर, मिसफील्ड हुआ है। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से धनेश कुकसे का स्कोर 74 रन। शुरुआत में विश्वास पाटिल के चेहरे पे थोड़ी सी टेंस आ गया था, लेकिन उसके बाद क्या बल्लेबाजी करें जयेश पाटिल। 37 रन अब तक बनाए। इस सीजन में अब तक 17 अर्धशतक आए हैं। ये देखिए, ये भी चली मैदान के बाहर, 6 रन। दुनिया में मिली जुली सरकार का ओवर चलता हुआ 43 पे बल्लेबाजी कर रहे हैं जयेश पाटिल। अच्छी वापसी विकेटों के ऊपर से गेंद चली गई, डॉट गेंद। 5 ओवर की समाप्ति, धनेश कुकसे ने बनाए 80 रन। आज कुमार गुंड ने आउट होने से पहले 4 बनाए। सूरज केने 0 पे आउट हुए। विवेक शेलार ने अच्छी बारी खेली, 14 बनाए। जयेश पाटिल इस वक्त 43 पे खेल रहे हैं। हेमंत अडट 0 पे आउट हुए। क्या लगता है अजय, बाइक से आते थे, कार से आने का कहीं ये कारण तो नहीं है? मैन ऑफ द सीरीज रहे थे केंद्रीय मंत्री चषक में। नाही, तसं काही नसणार आहे। हेमंत अरट नेहमीच एक चांगला मेहनती खेळाडू आहे आणि खूप जास्त प्रॅक्टिस असते, खूप जास्त फोकस खेळाडू आहे मी म्हणेन। खूप चांगलं लक्ष असतं गेमवर। मात्र कधी कधी असं होत असतं, एकाच सामन्यामध्ये चांगला खेळाडू देखील लवकर बाद होत असतो।
पण तो बॉल देखील तेवढा चांगला होता अबुजरचा आणि कुमारचा त्रिफळा ज्या पद्धतीनं उडवण्यात आला होता तो देखील एक परफेक्ट बॉल आपण सिराजकडून पाहिला होता. बिल्कुल हेमंत अडट इस सीज़न में लगभग सिटी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट में अपनी बल्ले और गेंद दोनों से छाए हुए थे. आराम से विनीत ने खेल दिया, स्ट्राइक दे दिया जयेश पाटिल को. विनीतला देखील प्रामाणिकपणे असं वाटतंय की जयेश पाटीलनं अर्धशतक झळकवावं कारण बॅटिंगच तेवढी छान केली आहे. जास्तीत जास्त धावा ऑन साईडला कुठून काढलेल्या आहेत जयेश पाटीलनं या इनिंग्समध्ये. पण आता जर ऑन साईडला फटके खेळायचे असतील तर निश्चितच हवेच्या विरुद्ध ते फटके जातील. पाहायचं आहे की कुठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय जयेश पाटीलचा. आकिब खान इस मर्तबा स्लॉक किया और छोड़ दिया कैच और गेंद भी बाउंड्री के बाहर, मौका भी दिया, चौका भी दिया. देखिए अजय गढ़ फैजान हाजी का बदला, कहते हैं ना बाप का बदला बेटा ले रहा था. आकिब खान उनके साहबजादे हैं लेकिन उस फील्डर ने वहां पे धोखा दे दिया. 47 पे पहुंचे हैं यहाँ पर जयेश पाटिल. अर्धशतक लगा दें तो सिटी फॉर्मेट से ये दूसरा अर्धशतक बाली ट्रॉफी में और ओवरऑल छठा अर्धशतक रहेगा और BC4 फॉर्मेट के सीज़न का ये 18वां अर्धशतक रहेगा. फिर से अच्छी गेंद, बॉलिंग कमाल की कर रहे हैं हबीब खान. हबीब खान जुदा किसी से किसी का मगर हबीब ना हो, ये दाग वो है जो दुश्मन को भी नसीब ना हो. हबीब मुड़ते हुए अच्छा बॉलिंग एक्शन है. जयेश पाटिल को घुटना टेक और सिक्सर देख. 50 कमिंग अप. जयेश पाटिल का अर्धशतक. बिग हैंड दिए जा रहे उन्हें. कितनी गेंदों में अर्धशतक लगाया जयेश ने? 18 गेंदों में कुल मिलाकर 53 पे बल्लेबाजी करें जयेश पाटिल. वंडरफुल इनिंग फ्रॉम वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल. ये क्रिकेट है. कप्तान स्वयं मिड विकेट बाउंड्री से आए, उनसे हाथ मिलाया. वेल डन जयेश. अतिशय सुंदर इनिंग्स जयेश पाटीलकडून. अंडर प्रेशर चांगली फलंदाजी केलेली आहे. 24ला 4 गडी बाद झाले होते. त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप विनीत माळी आणि जयेश पाटीलच्या दरम्यान. जयेश पाटीलनं जास्तीत जास्त धावा कुठून काढलेल्या आहेत या पार्टनरशिपमध्ये. अप्रतिम बॅटिंग. वही सोच रहा था कि कौन खिलाड़ी है. वो तो बहुत मशहूर खिलाड़ी अबूजर हैं. यानंतरचा सामना ग्रामीण गटातून असणार आहे. पाहायला विसरू नका. प्रथम कुमार अँड कंपनी चाविंद्रा विपक्ष वीर तानाजी दापोडे. फुल टॉस गेंद स्विच हिट किया है और गेंद पहले बाउंस पर 4 रन. फाइव 55 रन बने. भावेश पवार बल्लेबाजी को नहीं आए. अच्छा ड्राइव, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में गई है. 1 रन बना है. दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन पूरे किए. 59 पे नट आउट आए जयेश पाटिल. ग्रेट इनिंग प्लेड और कुल स्कोर धनेश कुकसे का 98 रन दरकार हैं. चलते हैं अगले टॉस की तरफ. प्रथम कुमार एंड कंपनी और उनके साथ 2-2 हाथ लेने जा रही है वीर तानाजी दापोडे. इस वक्त टॉस बॉक्स में वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या मौजूद है.
It's over to Harish Pandya. थैंक यू सो मच पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स, सिद्दीक बाबे, अजय घरत एंड मजहर खान। दोस्तों इस वक्त हम खड़े हैं ए भारत गैस टॉस बॉक्स में, जिसके हमारे स्पॉन्सर हैं असफर बोलिंस्कर साहब और भिवंडी निज़ामपुर शहर महानगर पालिका के माजी महापौर जावेद दलवी साहब। इनके हम शुक्रगुजार हैं। और टॉस सेरेमनी के लिए मैं अब आवाज़ देना चाहूँगा हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले और रियल स्टील ट्रेडर्स और रियल स्पोर्ट्स के वसीम अंसारी। इनसे मैं गुजारिश करूंगा कि टॉस के लिए आए। उनके साथ में फाइक अंसारी, आपसे दरख्वास्त है कि आपको जुड़ना है। तो भाईजान आपके दस्ते मुबारक से टॉस होगा, लेकिन पहले मैं बताता चलूं, एक तरफ बाली ट्रॉफी 2022 और एक तरफ AB अल्ताफ बाली। कॉल किसका रहेगा? AB का कॉल है और AB आ चुका है। अभिनंदन वीर तानाजी दापोडे, आपणास एक किटबॅग देत आहोत। फाद दलवी आणि मनसब मुल्ला रॉलेक्स मेडिकेअरनी पुरस्कृत केलेली किटबॅग फाईक अन्सारी यांच्या शुभ हस्ते, आणि रियल स्टील आणि रियल स्पोर्ट्सचे वसीमभाई अन्सारी ज्यांनी हे कॅप पुरस्कृत केले, तेच तुम्हाला ते कॅप देत आहेत। थँक्यू सो मच मित्रांनो। वसीम भाई अंसारी स्वतः एक खूब चांगले लेदर बॉल क्रिकेटर है। वसीम भाई आपको बहुत बहुत मुबारकबाद भाईजान, अल्लाह आपको लंबी उम्र दे और स्वस्थ रखे। वीर तानाजी दापोडे म्हटलं की शूरवीर खेळाडूंची नगरी म्हणा, गाव म्हणा, ग्रामीण क्रिकेटचा थरार नेहमी एक वेगळा असतो, आणि या स्पर्धेला तुमचं पदार्पण म्हणजे श्री गणेश तुम्ही सुरू करत आहात। कसं वाटते बाली ट्रॉफीमध्ये ग्रामीण विभागात खेळून? बाली ट्रॉफीचं आयोजन बघून तर खूप छान वाटते, आणि इथं खेळण्यासाठी प्रत्येकजण वाट बघत असतो का बाली ट्रॉफी कधी आहे, म्हणून आम्ही सुद्धा या स्पर्धेला खेळण्यासाठी खूप उत्सुक होतो। आणि काय निर्णय घेतलाय? क्षेत्ररक्षण। छान। तुमच्या संघामध्ये असा एखादा अष्टपैलू खेळाडू आहे का ज्याच्यावर तुमचा भरपूर भर असणार आहे की तो तुम्हाला हा सामना जिंकून देईल? प्रितेश आहे, राजन आहे, हर्षद चौधरी आहे, दिनेश आहे आणि रोहन आहे। खूप खूप धन्यवाद। प्रथम कुमार चाविंद्रा, काल आपण बघितलं विकी स्पोर्ट्स चाविंद्रा अ, विकी स्पोर्ट्स चाविंद्रा ब, आणि आता प्रथम कुमार चाविंद्रा, म्हणजे एका गावात एवढे सर्व संघ असणं हे सुद्धा खूप चांगली बाब आहे। या हंगामामध्ये क्रिकेट कसं राहिलं आहे प्रथम कुमारचं? खूप छान राहिलं आहे, 2-3 राऊंड आम्ही जिंकतोच कुठे पण गेलो तरी। आणि वीर तानाजी दापोडे म्हटलं की ऐतिहासिक संघ आहे, जुना संघ आहे, क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते दापोडे। तर या सीझनमध्ये आपापसात एखादी मॅच झाली आहे का अजून? नाही, कधी झाली नाही आमची, आता पहिल्यांदाच मॅच आहे आपापसामध्ये। तर प्रथमच भिडतायत दोघांना हार्दिक शुभेच्छा आहेत। मित्रांनो, नाणेफेक कक्षामधून मी तुम्हाला पांडुरंग धर्मा पाटील समालोचन कक्षामध्ये घेऊन जातोय, परंतु जाता जाता एकच गोष्ट, वीर तानाजी दापोडे संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, प्रथम फलंदाजी करणार आहे तो म्हणजे प्रथम कुमार चाविंद्रा। ही लढत 5 षटकांची ग्रामीणमधली थोडा वेळ नंतर घेऊन येतोय, तोवर जाऊया कॉम्बॉक्समध्ये। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर। तो एक बहुत बढ़िया टारगेट यहाँ पर रखा है धनेश 11 कुक्से ने अंजुमन एफ के सामने। 98 रनों का टारगेट है, जहाँ पर बहुत बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली है जयेश पाटिल द्वारा। 59 रनों की बहुत ही बेहतरीन पारी खेली है उन्होंने। सिटी क्रिकेट में बाली ट्रॉफी 2022 का ये तीसरा अर्धशतक है। पहला अजय भुईर, और कल हमने देखा कि शिवास के माली ने लगा, और उसके बाद अब जयेश, लेकिन इसी बीच वहाँ पर बहुत बढ़िया गेंद रही भावेश पवार। कल का दिन क्या गजब का रहा था, जहाँ पर दोनों ही मुकाबले में मैन ऑफ द मैच बने थे भावेश। एक और अच्छी गेंद और डॉट। पहली 2 गेंदें और दोनों ही गेंदों पर बल्लेबाज पूरी तरह से बिट हो गए। जो शुरुआत की है यहाँ पर हबीब, और उनके साथ इस वक्त है रैयान।
एक बड़ा टारगेट है यहाँ पर अंजुमन एफ के सामने, 58 रनों का टारगेट है, लेकिन पहली 2 गेंदें जहाँ पर रन नहीं बना पाए बल्लेबाज हबीब। एक बार फिर से अच्छी गेंद और बोल्ड हो गए वहाँ पर हबीब, बहुत बेहतरीन गेंद वहाँ पर। पारी यहाँ पर समाप्त होती हुई हबीब की, लगातार 2 गेंदें डॉट और उसके बाद तीसरी गेंद के ऊपर विकेटों का फर्नीचर बिखेर दिया वहाँ गेंदबाज भावेश पवार ने। नए बल्लेबाज अब इस वक्त आए हैं बल्लेबाजी के लिए राहिल, जबकि हबीब इस वक्त आउट हो गए वापस गए हैं। इस बार हल्के हाथों से वहां पर इस गेंद को खेलने की कोशिश की है बल्लेबाज राहिल ने और रन के लिए निकले। लेग बाई के रूप में ये एक रन आता हुआ, ग्लांस करने की कोशिश की थी वहां बल्लेबाज राहिल ने, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। लेग बाई के रूप में 1 रन। अजान हो रही है। एक और अच्छी गेंद वहां पर हल्के हाथों से इस गेंद को खेला है बल्लेबाज रैयान ने। रैयान और राहिल अब ये दोनों ही बल्लेबाज, जबकि हबीब इस वक्त आउट होकर वापस गए। पहले ओवर की समाप्ति और रन बने हैं सिर्फ 2। यही खास बात रहती है भावेश पवार की कि अपना जो ओवर है वो बहुत जल्दी जल्दी करते हैं और रन भी बहुत कम खर्च करते हैं। कल भी इसी तरह से अपना ओवर उन्होंने काफ़ी जल्दी जल्दी किया था, जहां पर बल्लेबाजों के पास कोई प्लान नहीं बन पा रहा था। कल का दिन तो मानो भावेश पवार के ही लिए रहा था, जिस तरह से कल उन्होंने गेंदबाजी और बल्लेबाजी की थी और दोनों में मुकाबले में वो मैन ऑफ द मैच बने थे। गोरसई डबल एक कल अपने दोनों मुकाबले बहुत ही शानदार तरीके से जीते। हालांकि जयेश पाटिल की जो टीम थी लेट दिनेश ओली स्पोर्ट्स, वो अपना पहला ही मुकाबला हार गई थी। वर्द 11 कुड़ुस के साथ वो अपना पहला मुकाबला कल हार गई। तो गेंदबाजी में अब इस वक्त भावेश के बाद बुलाया गया गेंदबाज जय तुरे को। जय तुरे एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। अब देखना है यहाँ पर अंजुमन के जो बल्लेबाज है दूसरे ओवर में किस तरह से बल्लेबाजी करते। सामना करेंगे वहाँ पर बल्लेबाज रैयान। इस बार क्रीज में पीछे जाकर खेलने की कोशिश की है वहाँ बल्लेबाज रैयान ने। ये देखिए किस तरह से वहाँ पर डॉट गेंद हुई है ये। काय जबरदस्त कमबॅक या सामन्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे धनेश 11 कोकसे संघाचं। 24ला 4 गडी बाद झाल्यानंतर एक मोठी पार्टनरशिप 5व्या विकेटसाठी आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। बॉल हवेत आहे, मिड ऑफचा खेळाडू चेंडू खाली, चांगला झेल समाप्त करण्यात आलेला आहे। कुमार गुंड होता त्या ठिकाणी, कुठली चूक केली नाही, दुसऱ्या विकेटचं पतन। तो यहाँ पर रैयान की पारी अब समाप्त होती हुई। हालांकि कोशिश की थी बल्लेबाज ने इनफील्ड के ऊपर से खेलने की, लेकिन बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे और कोई गलती नहीं की वहाँ पर कुमार गुंड ने। दूसरा विकेट गिरता हुआ अंजुमन एफ का। अंजुमन एफ में जो ज़्यादातर खिलाड़ी है हम देख रहे हैं कि वो फुटबॉल के ही ज़्यादातर खिलाड़ी है, और ये जो बल्लेबाज इस वक्त अब बल्लेबाजी के लिए आ रहे हैं बहुत बेहतरीन फुटबॉलर है। पण येथे एका चांगल्या बॅटरची भूमिका त्याला पार पाडायची आपल्या टीमसाठी। अबुजर उर्फ बाबू 2-2 अशी बिकट अवस्था। 98 धावांचा पाठलाग करत असताना अंजुमन एफची। जय तुरे एक बार फिर से मिस टाइम स्ट्रोक है वहाँ पर। देखना है सागर पाटिल इस बार वहाँ मौजूद है, लेकिन 1 रन इस गेंद के ऊपर आएगा। स्कोर 1 रन की मदद से अब जाके आगे खिसकता हुआ 3 रन 2 विकेटें गंवाने के बाद, जबकि ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं। ये देखिए किस तरह से वहाँ पर ये मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे थे बल्लेबाज
राहिल। बहुत बढ़िया गेंद वहां पर पूरी तरह से खोल के रख दिया बल्लेबाज अबूजर को। बाई के रूप में 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। अबूजर ने गेंदबाजी भी ठीक ठाक की थी, लेकिन बल्लेबाजी अब देखना है अजय सर की किस तरह से यहाँ पर करते, क्योंकि जो टारगेट है अंजुमन एफ के सामने वो बहुत बड़ा टारगेट सेट की है धनेश 11 कुक्से ने। 98 रन यहाँ पर बनाने होंगे अगर इस मुकाबले को जीतना है तो। लेकिन हम देख रहे हैं कि शुरुआत बहुत ही निराशाजनक रही है, जिस तरह से दूसरा ओवर चला 2 विकेट और अब तक सिर्फ 4 रन। एक और अच्छी गेंद वहाँ पर जय तुरे की। पहले ओवर में जिस तरह से भावेश पवार ने गेंदबाजी की 2 रन खर्च किए, तो इस ओवर में भी हम देख रहे हैं कि जय तुरे ने भी अब तक सिर्फ 2 ही रन खर्च किए। अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळत आहे। चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतायत उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आणि वारंवार फलंदाजांना बीट करताना दिसतोय गोलंदाज। ऑन साइड में इस बार खेला है, वहाँ पर देखना है सूरज केने वहाँ पर मौजूद थे, लेकिन गेंद तक पहुँच नहीं पाए और गेंद चली गई है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। पहिला चौकार अंजुमन एफच्या डावातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे देखील नशिबाची साथ मिळालेली आहे फलंदाजाला। राहिलच्या बॅटमधून हा चौकार आलाय। झेलची शक्यता निर्माण झाली होती, मात्र थोडासा अवघड झेल होता। सूरजने प्रयत्न जरूर केले परंतु यश मिळालेलं नाही आहे। बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या 2-8। तो 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 8, 2 विकेटें गंवाने के बाद। हो गई अदान, अरे 1 घंटे के बाद अदान होने वाली है। गेंदबाजी में एक बार फिर से प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार आते हुए इस वक्त गेंदबाजी के लिए बैटिंग पावर प्ले लिया गया है। देखना है अब यहाँ पे जो अंजुमन एफ के बल्लेबाज थे वो मैंडेटरी पावर प्ले में तो उतने रन नहीं जोड़ पाए, सिर्फ 8 ही रन बनाए। अब देखना है कि बैटिंग पावर प्ले में किस तरह से बल्लेबाजी करते हैं। हालांकि कल जिस तरह से मुकाबले रहे थे बैटिंग पावर प्ले में ज़्यादातर कल विकेटें गिर रही थी। अब देखना है कि अंजुमन एफ किस तरह से यहाँ पर बैटिंग पावर प्ले में बल्लेबाजी करते हैं। आज खरं तर फलंदाजांचं चांगलं वर्चस्व राहिलेलं आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये। बहुत बढ़िया गेंद वहां पर भावेश पवार की और पारी समाप्त होती हुई इस वक्त अबूजर की। ग्रेट डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस, परफेक्ट यॉर्कर। भावेश पवारच्या षटकामध्ये आता आपण पाहतोय की या हंगामामध्ये विशेषतः प्रत्येक षटकामध्ये 2 तरी परफेक्ट यॉर्कर्स असतात। जेव्हा जेव्हा त्याने यॉर्करचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये बऱ्याचदा आपण पाहिले की त्याला यश मिळालेलं आहे। एकतर फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त करत असतो किंवा पायचीच्या रूपात फलंदाजाला बाद करत असतो। फार भन्नाट फॉर्ममध्ये आहे या हंगामामध्ये भावेश पवार। जी बिल्कुल, और कल देर रात यही देखने को मिला था जब गोरसई खेल रही थी डिंगडोंग के सामने। क्या कमाल की गेंदबाजी उन्होंने की थी। डिंगडोंग के जो बल्लेबाज थे भावेश के सामने वाकई में डिंगडोंग कर रहे थे। आणि काल ग्रामीण गटातून दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार भावेश पवारला मिळाला। पहिल्या मॅचमध्ये खरं तर फलंदाजीमध्ये थोडंसं स्ट्रगल सुरुवातीला केलं, मात्र डेथ ओव्हर्समध्ये धुवाधार बॅटिंग त्याने केली। शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली। गोलंदाजी तर या संपूर्ण हंगामामध्ये अप्रतिम राहिली आहे भावेश पवारची। याआधीच्या हंगामामध्ये देखील भावेश पवारनं चांगलीच अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, मात्र या हंगामामध्ये सर्वात चांगली कामगिरी भावेश पवारची आपल्याला पाहायला मिळते। नए बल्लेबाज अब इस वक्त बल्लेबाजी के लिए सिराज। बोल्ड, एक और विकेट वहां पर गिरता हुआ, कुछ भी नहीं समझ पाए वहां पर बल्लेबाज सिराज, हक्का बक्का रह गए। काय गोलंदाजी होते, चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली होती। रक्षात्मक पद्धतीनं खरं तर खेळायचं होतं। बॅटच्या खालून बॉल निघून गेलाय। आणखी एक सुपर्ब यॉर्कर, बॅक टू बॅक 2 धक्के दिले गेलेले आहेत भावेश पवारकडून या षटकामध्ये। हॅट्रिकची संधी असणार आहे भावेश पवारकडे आणि बोल्डची हॅट्रिक देखील तो पूर्ण करू शकतोय। क्षमा असावी, मागचा फलंदाज आपण पाहतोय की लेग बिफोरच्या रूपात बाद झालेला आहे।
पण हॅट्रिकची संधी जरूर आहे भवेश पवारकडे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले हा पुअर प्ले ठरत असताना अंजुमन एफ संघासाठी पूर्णपणे बॅकफुटला अंजुमन एफ. 8 धावा धावफलकावर 4 गडी बाद. सिनियर खेळाडू फैजान हाजी. दिया दिया ये दिया ला इधर धूप कितनी है भाई बिल्कुल एक सीनियर खिलाड़ी इस वक्त अब बल्लेबाजी के लिए आते हुए फैज़ान हाजी, लेकिन अगर हम स्कोर देखें तो अब तक सिर्फ 8 ही रन बनाए, जबकि 4 विकेटें गिर चुकी है अंजुमन एफ की. क्या कमाल की गेंदबाजी देखने को मिल रही है इस ओवर में. भावेश पवार द्वारा हैट्रिक पर अब आ गए है भावेश. 2 खेळाडू स्लिप्स कॉर्डरमध्ये पाहायला मिळत आहेत. भावेश पवार सामना करेंगे वहां पर बल्लेबाज फैजान. ओ हो बचा लिया वहां पर भावेश पवार की हैट्रिक को. आणि जणू काही आपण इंग्लंडमध्ये एखादा कसोटी सामना पाहतोय की काय असा भास होतोय. डिफेन्सला देखील चांगली दाद मिळते प्रेक्षकांकडून. जी बिल्कुल सही कहा आपने. जिस तरह से यहाँ पर धनेश का जो ड्रेस है वो भी वाइट है. इस बार छोड़ दिया वहां पर इस गेंद को बल्लेबाज फैजान ने. डॉट गेंद इस बार होती हुई. इस ओवर में अब तक कोई रन भी नहीं खर्च किया है गेंदबाज भावेश ने. एक और अच्छी गेंद वहां पर, और इस बार देखना है क्या आउट हो पाएंगे बल्लेबाज. जी बिल्कुल वहां पर बेल्स गिरा दी है भावेश ने, और पारी यहां समाप्त होती हुई बल्लेबाज राहिल की. अक्षरशः वाताहत झालेली आहे. 98 धावांचा पाठलाग करत असताना अंजुमन स्पोर्ट्स एफची 5वा धक्का लागलाय. धावफलकावर फक्त आणि फक्त 8 धावा पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. पूर्णपणे एकतर्फी सामना. देखिए अगर बाली ट्रॉफी 2022 की अगर हम बात करें तो जो लोएस्ट स्कोर है वो हमदम के नाम है सिटी क्रिकेट में, और ग्रामीण क्रिकेट की बात करें तो हम डिंगडोंग के नाम है. उन्होंने भी कल 22 ही रन बनाए थे गोरसई के सामने. तो ग्रामीण और सिटी में लोएस्ट स्कोर जो है वो 22 ही है. अब देखना है कि अंजुमन उस 22 को क्रॉस कर पाती है या नहीं, क्योंकि अगर हम स्कोर देखें तो अब तक 8 बने और 5 विकेटें गिर चुकी है. आणि आता तेच पाहणं रोचक ठरणार आहे या मॅचमध्ये. सामन्याचा निकाल तर जवळपास स्पष्ट होताना दिसतोय आपल्याला. Superb, absolutely superb delivery. Perfect Yorker once again by Bhavesh Pawar. And another wicket goes down. तो 3 विकेट मेडन ओवर यहाँ पर भावेश पवार द्वारा. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है भावेश द्वारा. अपने 2 ओवर के कोटे में कुल मिलाकर जो उन्होंने गेंदबाजी की जिसमें 4 विकेटें हासिल की और सिर्फ 2 ही रन खर्च किए. नए बल्लेबाज अब कामरान पापा. मॅजिकल गोलंदाजी भावेश पवारची पाहायला मिळालेली आहे या संपूर्ण हंगामामध्ये. मग मैदान कुठलंही असू द्या, स्पर्धा कुठलीही असू द्यात, फॉर्मॅट कुठलाही असू द्यात, भावेश पवार आहे हे वारंवार सिद्ध होत आहे. आणि जिकडे तिकडे भावेश पवारचा बोलबाला आहे. जी बिल्कुल, इसीलिए तो उन्हें हर फन मौला खिलाड़ी कहा जाता है. गेंदबाजी, बल्लेबाजी, फील्डिंग और जो टीम की जो प्लानिंग रहती है उसमें भी अहम रोल, इसीलिए हर फन मौला खिलाड़ी उन्हें कहा जाता है. पवारचा स्पेल समाप्त झाला आहे. बॅटिंग पॉवर प्ले देखील संपला आहे आणि आता शेलार गोलंदाजीसाठी येतोय. विवेक शेलार. भावेश पवारनं एक मेडन षटक हाताळलं, 4 फलंदाजांना बाद केलं आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. गेंदबाजी में अब विवेक शेलार को बुलाया गया है. विवेक की ये गेंद वहां पर देखना है, छोड़ दिया था इस गेंद को वहां बल्लेबाज ने, और वाइट गेंद रही वहां पर पहली गेंद विवेक शेलार की, और अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर अब 9 पर. इस बार अपने आप को बचाते हुए खेला वहां बल्लेबाज ने. इस बार अच्छी गेंद रही, डॉट गेंद होती हुई. अरफात इस वक्त सामना करते हुए विवेक शेलार का. इस बार देखना है वहां पर ग्लांस करने की कोशिश की है अरफात ने, और तेज कदमों के साथ रन के लिए निकल पड़े वहां दोनों बल्लेबाज. वाइड गेंद होती हुई 1+1 2 रन, 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर. इस ओवर में 2 वाइड गेंद की है विवेक शेलार ने.
खरं तर विवेक शेलार स्वतःची एनर्जी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. रणरणतं ऊन आहे, सामना धनेश इलेव्हनच्या बाजूने झुकलेला आहे, त्यामुळेच छोट्या बॉलिंग रनअपने तो गोलंदाजी करतोय. फिर से वहां पर इस बार बहुत बढ़िया गेंद और पूरी तरह से बीट कर दिया बल्लेबाज और विकेट कीपर दोनों ही को. बोल्ड कामरान पापा की पारी भी यहाँ पर समाप्त. ज़्यादातर जो इस इनिंग में बल्लेबाज आउट हुए हैं वो बोल्ड ही आउट हुए हैं और उसमें से एक ये कामरान पापा. निराश करतायत अंजुमन एफचे फलंदाज. खातं न उघडता बरेचसे फलंदाज बाद होत आहेत या इनिंग्समध्ये. आत्तापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत, त्यापैकी 4 फलंदाज हे शून्यावर बाद झालेत. नवीन फलंदाज राशिद. जी बिल्कुल, अब नए बल्लेबाज राशिद उर्फ पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. आतापर्यंत 7 गडी बाद झालेले आहेत, फक्त 3 विकेट्स बाकी. इस बार बहुत बढ़िया तरीके से टर्न कर दिया इस गेंद को वहां पर ऑन साइड की दिशा में और तेज कदमों के साथ वहां पर दूसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों बल्लेबाज. 2 रन इस गेंद के ऊपर. देखिए, अब यहाँ से ये ना पूछे कि रन कितने चाहिए, ये पूछे कि विकेटें कितनी बची हुई है और गेंदें कितनी बची हुई है. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटचे 3 गडी बाकी आहेत. संघ सर्व बाद होईल की सर्व षटके खेळून काढतील फलंदाज हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विवेक शेलारचं हे पहिलं षटक आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटी दिले चेंडूला, सोडून दिलाय बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करत असताना पंच. पहा, छोट्या बॉलिंग रनअपने देखील विवेक शेलार खूप चांगले बाउन्सर हाताळू शकतो. आणखी एक जबरदस्त बॉल आणि षटक समाप्त होतं आहे. विवेक शेलारचं स्क्वेअर ऑन स्टान्स घेऊन सुरुवातीला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, व नंतर हलक्या हातानं टॅप करायचा होता बॉल. वेगानं बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्येत 7 बाद 13. 12 चेंडू आणि 85 धावा असं जवळपास अशक्य प्राय समीकरण. अंजुमन एफ संघाला चांगला सपोर्ट नेहमीच असतो या ठिकाणी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते. पण अंजुमन एफ संघाची कामगिरी तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. सुरुवात त्यांनी चांगली केली होती या सामन्यामध्ये. 24ला धनेश इलेव्हन कुक्सी संघाचे 4 गडी त्यांनी बाद केले होते आणि तेव्हा चांगला जल्लोष क्रिकेट रसिकांचा पाहायला मिळाला होता. पण 5व्या गड्यासाठी जयेश पाटील आणि विनीत माळी यांच्यामध्ये जबरदस्त 70+ भागीदारी पाहायला मिळाली. 73 धावांची 3 नाबाद भागीदारी आपण पाहिली. फटका चांगला आहे यावेळेस. स्वीपर कव्हरमध्ये बॉल टोलावण्यात आलेला आहे. 2 धावा मिळतील अरफातला. जयेश पाटीलनं जी इनिंग्स खेळलेली आहे, खरं तर अशा प्रकारच्या इनिंग्स जयेश पाटीलनं बऱ्याचदा खेळलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. पण ही देखील एक स्पेशल इनिंग असणार आहे, कारण बाली ट्रॉफीमध्ये ही इनिंग्स आली आहे. धावचीची संधी आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. आणि फलंदाज धाव बाद. 8व्या विकेटचं पतन होत आहे. फार मोठा विजय ते प्राप्त करण्याच्या तयारीत धनेश इलेव्हन कुक्सी संघ. पण धनेश इलेव्हन संघाची जी फलंदाजी राहिली, मग जर आपण पाहिलं की सूरज केणी शून्यावर बाद झाला. कुमारला जास्त योगदान देता आलं नाही. 4 धावा फक्त त्याने बनवल्या. त्रिफळा त्याचा उद्ध्वस्त करण्यात आला सिराजकडून.
विवेक पवारनं जरूर 2 षटकार ठोकले होते, मात्र मोठी इनिंग्स त्याला देखील खेळता आली नाही आणि हेमंत हरड देखील शून्यावर बाद झाला. तर कुठेतरी म्हणजे बॅटिंगमध्ये हे जे बॉक्सेस आहेत ते त्यांना पुढच्या सामन्यामध्ये जरूर टिक करावे लागणार आहेत, कारण यानंतर जे चॅलेंज असणार आहे ते वाढत जाणार आहे. जी बिल्कुल, जैसे जैसे अब टूर्नामेंट आके जाता जाएगा वैसे वैसे उनके लिए चुनौतियाँ जो वो बढ़ती जाएंगी, क्योंकि जो छोटी टीमें वो छटती जाएंगी, उनके सामने अब बड़ी टीमें आती जाएंगी. तो जो बल्लेबाज इस मैच में कुछ खास नहीं कर पाए उनको कुछ खास करना होगा. पूर्णपणे बचावात्मक पवित्रा घेत असताना फलंदाज विनीत माळी देखील नेहमी आपण पाहिलेलं आहे की फार मोठ्या बॉलिंग रनअपनं गोलंदाजी करत असतो, मात्र या मॅचमध्ये छोट्या बॉलिंग रनअपने तो देखील गोलंदाजी करतोय, ज्याप्रमाणे विवेक शेलारनं गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. आजच्या दिवसातील ही चौथी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. संत गतीनं टाकण्यात आलेला बॉल चेंडूला फक्त चॉप करत असताना फलंदाज कव्हर्समध्ये ढकलून दिलाय बॉल. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या 8 बाद 16. धनेश इलेव्हन कोक्सी संघाचे जे खेळाडू आहेत ते आपण पाहिले की वेळेचं देखील नेहमीच भान ठेवताना दिसलेले आहेत. विशेषतः त्यांचे गोलंदाज फार लवकरात लवकर आपलं षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, हा बॉल स्क्वेअर आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर निघून गेलाय, वाईटचा इशारा. धावसंख्येत थोडी भर पडते, धावसंख्या आता 17 वर जाऊन पोहोचली. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन रक्षात्मक पद्धतीनं हा बॉल खेळून काढलाय. आणि तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. फलंदाज हिट विकेट झालाय की काय ते आता चेक केलं जाईल. क्रीजमध्ये फार पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि फलंदाज आउट. तर आता शेवटची जोडी खेळपट्टीवर असणार आहे. अंजुमन एफ हॅव लॉस्ट देअर 9th विकेट. अक्षरशः घसरगुंडी उडाली आहे, दाणादाण उडाली आहे, एकच तारांबळ उडाली आहे अंजुमन एफच्या फलंदाजांची या सामन्यामध्ये धनेश इलेव्हन कोक्सी संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात खेळत असताना. आणि आता सर्वात कमी धावसंख्येवर हा संघ बाद होतोय की काय या स्पर्धेमध्ये ते देखील पाहावं लागणार आहे. लोवेस्ट टीम टोटल 22 धावा आहे ग्रामीण गटात देखील आणि सिटी पूलमध्ये देखील. तर 22 पर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे आणि ती धावसंख्या ओलांडायची असेल तर 6 धावा किमान इथून बनवाव्या लागतील. पण आता शेवटची जोडी खेळपट्टीवर. शेवटचा फलंदाज हुझैफा हेज ऑन स्ट्राईक. घेरलंय, अक्षरशः घेरलंय फिल्डर्सने फलंदाजाला. क्लोज इन फिल्डर्स फार जास्त पाहायला मिळत आहेत ऑन साईडला देखील आणि ऑफ साईडला देखील. विनीत सपोर्टचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू थोडासा वळताना दिसला आतमध्ये. फार दुरून खेळायचं होतं फलंदाजाला, बीट झालाय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक विनीत माळीचं समाप्त होत आहे. फ्लायटेड बॉल होता ऑफ ब्रेक. 9 बाद 17 अंजुमन एफ. काय वाटतं मजर 6 धावा आणखी फलंदाज बनवतील का? देखिए लास्ट ओवर का अब खेल शुरू होने जा रहा है और लास्ट विकेट है. जो चैलेंज अब यही है कि लोएस्ट टोटल जो है उससे पार पाना है. गेंदबाजी में अब जयेश पाटिल को बुलाया गया है. ये देखिए समय के मामले में सहयोग करना है पहले तो, और पहली बार सिटी क्रिकेट में शायद गेंदबाजी कर रहे हैं. पहले कर चुके जैसे कि उनके 12th मैन सलमान अंसारी इस वक्त बता रहे.
खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. जयेश पाटीलचा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर वाईड. या मैदानावर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील मी जयेश पाटीलला गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे, BTCA कडून खेळत असताना. चांगला स्ट्रोक. बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, फिल्डर भरपूर दूर आहेत, संथ गतीनं बॉल चाललाय, मात्र बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि एकच जल्लोष स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राशिदच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस इम्प्रोवाइज पद्धतीने हुक करायचा होता हा बॉल. खूप चांगली विकेट किपिंग भावेश पवारकडून. 22 धावांपर्यंत तर संघ पोहोचलाय. अहो, सुरेख बॉल होता जयेश पाटीलचा. यावेळेस भावेश पवारला देखील तो बॉल उमगला नाही. हो, डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज सुखरूप आहे आपल्या क्रीजमध्ये. आणि लोवेस्ट टीम टोटल जे आहे या स्पर्धेतील त्या धावसंख्येला मात्र मागे टाकलेला आहे अंजुमन एफनं. 23 धावा आता धावफलकावर. जी बिल्कुल, कहीं ना कहीं जो लोएस्ट टोटल था अब ये इनके नाम नहीं रहेगा, अभी भी वो जो है हमदम के नाम ही रहेगा सिटी क्रिकेट में. हमदम स्पोर्ट जिन्होंने सिर्फ 22 रन बनाए थे HD स्पोर्ट्स मापोली के सामने, और ग्रामीण क्रिकेट में भी जो है वो 22 रन ही है. कल गोरसई के सामने डिंगडोंग ने बनाए थे. जयेश पाटील फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल अवेत अँड इट्स टेकन. अंजुमन एफ संघ सर्व बाद झालाय. 23 धावांवर त्यांचा गाशा गुंडाळण्यात आलेला आहे. धनेश 11 कुक्से टीमकडून एक मोठा विजय धनेश 11 कुक्से संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 74 धावांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन धनेश 11 कुक्से अँड हार्ड लक अंजुमन एफ. तर लगेच आपण वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या सामन्याच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे, आणि तेथे जाणून घेणार आहोत की कोण आहे कॅच ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच. देखिए, तुरंत ही फील्डिंग लगानी है. धन्यवाद.